तेव्हा मला असं वाटतं हे वर्तमान हे चांगलं नसेल, बिकट परिस्थिती असेल, पण भविष्य हे चांगलंच आहे, उज्ज्वल आहे असं मला वाटतं. धन्यवाद. उज्ज्वलाताईंनी एक सकारात्मक मत मांडलेलं आहे. संहितेबद्दलही त्या बोलल्यात. माझ्या मते हाच धागा पुढे घेऊन देवीदास तुम्ही चर्चा तुम्ही सुरू करताय. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश मोघे. छान सुरुवात झाली, तुम्ही खूप सकारात्मक बोललात. मी अगदी लहानपणापासून म्हणजे आमच्या गावात म्हणजे मी जिथं राहायचो म्हणजे शहरात म्हणून तिथं माझ्या आईबरोबर चटई घेऊन जायचो. म्हणजे नाटक 9ला असेल तर आम्ही चटी घेऊन 7ला तिथं जायचो, जागा अडवायचो आणि मराठी नाटकच व्हायची आणि छान व्हायची. म्हणजे छान व्हायची म्हणजे आम्हाला ती छान दिसायची त्यावेळी. नंतर कळलं मला म्हणजे ते ज्यावेळी शाळेत भाषा शिकू लागलो, वाचन करू लागलो की आशय म्हणून काहीतरी चीज असते आणि हा जो आशय असतो तो जर चांगला असेल तर आपण तिथे चिकटून राहतो. सबकॉन्शियसली आपल्या मनात तो नेहमी एक प्रकारचं उलटापालट घडून आणतो. अनेक नाटकं मला तिथली म्हणजे आता आठवत सुद्धा नाही. आता फक्त ते जे तिथले ते रंग आणि ते सगळं म्हणजे ते सगळं वातावरण आठवतं. पण त्या काळात म्हणजे थोडस म्हणजे मोठा झाल्यानंतर थोडासा म्हणजे शालेय वयातच जे काही आशयपूर्ण बघितलं ते म्हणजे अजूनही लक्षात आहे. फक्त नाटकच नव्हे तर वाचलेली पुस्तकं, पाहिलेला सिनेमा, ऐकलेली गाणी हे सगळं मला म्हणजे छानपैकी आठवतं. आणि आशय तेव्हापासून माझ्या मनात म्हणजे सतत एक 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 अशी एक समजूत तयार झाली आहे की चांगल्या आशयाचं जे आहे ते आपल्या मनात नेहमी एक ठसून राहतं आणि त्या तऱ्हेनं जर आपण करत गेलो तर ते लोक बघतात. आता ज्यावेळी म्हणजे आमचा विषय ज्यावेळी मराठी गोमंतकीय मराठी रंगभूमीचं वर्तमान आणि भविष्य हे गोव्यात जरा हा अडचणीचा विषय आहे. अडचणीचा विषय अशासाठी आहे की मी ज्यावेळी नाटक करतो आता म्हणजे समजा मला कोकणी स्क्रिप्ट मिळाली तर कोकणी करतो, इंग्रजी सुद्धा करतो, मराठी सुद्धा करतो. त्यामुळे माझ्या मनात म्हणजे मी अमुक भाषेसाठी काही करतो हा विचार सुद्धा माझ्या मनात येत नाही. म्हणजे मी फक्त नाटक हा माझ्यापैकी विषय असतो, ती भाषा असते. सिनेमा करतो त्यावेळी सुद्धा सिनेमा ही भाषा असते. नाटक जोपर्यंत पुस्तकात असतं तोपर्यंतच ते त्या भाषेचं असतं. ज्यावेळी आपण प्रयोग करतो त्यावेळी भाषा ही दुय्यम असते. इतर घटक जे असतात नाटकाचे सादर करणं, भूमिका सादर करणं, संवाद म्हणणं, मग प्रकाश योजना, वेशभूषा, केशभूषा ह्या सारे घटक असतात. ते मिळून नाटक प्रयोग हे तयार करतात. त्यामुळे नाटक करताना एक नाटककार म्हणून मी कुठल्या भाषेत नाटक करतो हे महत्वाचं वाटतच नाही. आता मला अडचण काय होते, आता हल्ली मराठी रंगभूमी म्हणजे ह्या अडचणी कदाचित प्रातिनिधिक असू शकतात की मी मराठी नाटक करतो आणि मला मराठी तुम्ही पॉझिटिव्ह बोललात पण मला वर्तमान स्वरूप फारसं मराठी नाटकाचं फारसं चांगलं वाटत नाही. आता म्हणजे गोव्यात अजिबातच वाटत नाही. का वाटत नाही? कारण आम्ही मराठी बोलणारे जे लोक आहेत तीच हळूहळू कमी होत चालली आहे. अस्खलित मराठी बोलणं ज्याला मी म्हणतो. मराठी नाटकं खूप होत असतील पण ऐकल्यानंतर म्हणजे भाषेचा म्हणून एक गोड, भाषेची म्हणून एक स्वतःची देवी असते, देव असतो. भाषेचं पण काहीतरी स्वतःची एक रचना असते. त्या रचने बाहेर जाऊन कोणतरी काहीतरी भयानक म्हणजे कदाचित म्हणजे त्या भाषेचे देव देवता असतील तर ते कदाचित हॉस्पिटलमध्ये पडत असतील त्यावेळी, म्हणजे त्यांचे हात पाय तुटत असतील. पण अशा प्रकारचं चाललंय. पण ते का चाललंय? कारण ही मराठी भाषा बोलण्याची आमची जी सवय आहे तीच मुळात हळूहळू कमी झालेली आहे. आता भाषा आम्ही मराठीशी संबंध आपला कुठला आहे तर वर्तमानपत्र आपण मराठी वाचतो, मराठी गाणी ऐकतो. हे सोडून मराठी संवाद आपण कधी करतो एकमेकांशी? करतच नाही.
जोपर्यंत आम्ही संवाद करत नाही, जोपर्यंत मराठी बोलण्याची आमची सवय म्हणजे आपण आपल्या सवयीची सवकळीची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही अस्खलित कसं बोलू शकतो? बोलूच शकणार नाही. आणि ही मग ज्या तऱ्हेनं जे मराठी म्हणजे जे बोलणं चालू असतं ते तिकडचं म्हणजे जे अभिरुचीहीन असं असतं ते, आणि मग ते भयंकर त्रासदायक होतं. ते मग मराठीच राहत नाही किंवा कुठल्याही भाषेचं नाटक. त्यापेक्षा म्हणजे नाटक हा जो जर आपण म्हणजे घटक धरला, नाटक आपल्याला सादर करायचा, तर आपण जी काही भाषा आपली आहे त्या भाषेत ते अस्खलित सादर होतं, जी आपली नेहमीची भाषा असते. आता मी असं म्हणणार नाही की म्हणजे मराठी आता आपली नेहमीची भाषा नसल्यामुळं मराठी नाटक करण्याचं आहे असंच देखील मी म्हणणार नाही. त्यासाठी जर मराठी भाषेला पुन्हा ते स्वरूप एक समृद्ध करायचं असेल तर मग आपल्याला मराठी बोलणं शिकलं पाहिजे. मराठी संवाद साधण्याचं आपल्याकडे ते म्हणजे त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. म्हणजे मी एकदा दामू जोशी जे आहेत त्यांची जो मुलाखत एकदा घेतली होती, म्हणजे त्यांना त्यांच्याशी बोलत होतो. किंवा इथं आणखी एक दशावतारी इथं बेतीलाच राहतात, ते तिथं दशावतारी नाटकामध्ये काम करतात. त्यांना मराठीची सवय नाही. ज्यावेळी ते तिथं मराठी नाटक म्हणजे दशावतारी नाटकामधून कामं करायचे त्यावेळी त्यांना लोक सुरुवातीला खूप अडचणी निर्माण झाल्या. पण त्यांनी मला सांगितलं आम्ही खूप कष्ट घेतले. तो म्हणाला आपण खूप कष्ट घेतले. आता ते म्हणजे त्याला गोमंतकी असं कोण ओळखतच नाही, पण तो इथं अगदी अस्खलित कोकणी बोलतो. तर हे आपण केलं पाहिजे. हे जर आपण म्हणजे इव्हन शाळेत सुद्धा मराठी भाषा ही आपण म्हणजे फार कमी शिकतो, 1-2 पुस्तकं शिकतो. जर हे भाषेच जर म्हणजे नाटक हे काही स्वतंत्र नसतं, म्हणजे एक एंटिटी नसते नाटक, म्हणजे अमुक भाषिक नाटक हे एक स्वतंत्र एंटिटी आहे असं होत नाही. तर आपलं शिक्षण, आपलं साहित्य म्हणजे त्याशिवाय बाकीच्या बऱ्याच लेवलवर आपण ज्या तऱ्हेनं मराठीशी संबंध राखू त्या तऱ्हेने आपण ते मग रंगभूमीवरून अभिव्यक्त करू. पण जोपर्यंत ही भाषा आपली नाही, आपण असे समजत नाही किंवा त्या दृष्टीनं तिचा अभ्यास करत नाही, त्या म्हणजे नाटक आलं की ते आपले संवाद कसे तरी म्हणजे पाठ करणं आणि म्हणणं ही अनेकदा आपली म्हणजे आपली असं काम प्रवृत्ती राहिलेली आहे. आणि त्यामुळं म्हणजे भाषिक लेवलवर अगदी मराठीची स्थिती दयनीय आहे. कारण आमच्याकडे मराठी चांगले बोलणारे ऍक्टर नाही आहेत. ही पहिली गोष्ट झाली. आता आशयाच्या बाबतीत तुम्ही म्हटलं आशयाच्या बाबतीत जर आपण म्हणजे माझ्या लेखी आशयाच्या बाबतीत आज चांगली नाटकं कुठली वर्तमानकालीन मराठी, तर मी मकरंद साठेचं नाव घेईन. ते म्हणजे ती बघितल्यानंतर हे आपण काय करतो हा प्रश्न जर आपल्याला पडलेला नाही तर आपल्याला अर्थ नाही. आपण जे काय करतो त्याला अजिबात अर्थ नाही. कारण आपल्या शेजारीच आहे, ते जवळ आहे. किमान आपली तिथपर्यंत पोहोचायची एक नजर म्हणजे एक ध्येय असलं पाहिजे आपलं. आपण काय करत राहणार, हेच करत राहणार का? तर साहित्याची निर्मिती सुद्धा व्हायला पाहिजे. जर साहित्याची निर्मिती झाली तर चांगली नाटकं निर्माण होऊ शकतात. पण बेसिकली नाटक हे साहित्य आहे. जोपर्यंत ते पुस्तकात आहे तोपर्यंत ते साहित्य आहे. ते चांगलं लिहिलं गेलंच पाहिजे. पण मुळात ते सुद्धा रंगभूमी वेगळी गोष्टी नंतरचा, पण मुळात तेच चांगलं लिहिलं जात नाही. ही दुर्दैवी परिस्थिती आहे की भाषा चांगली नाही, म्हणजे साहित्य चांगलं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण तुम्ही कवितांचा उल्लेख केला, भरमसाठ कविता म्हणजे चांगली कविता नव्हे, अगदी वाईट कविता आपण आणि त्याचा इतका उदो करतो आहोत आणि त्याच चिखलात आम्ही लोळतो आहोत, अशी परिस्थिती आहे. तर मुळात चांगलं काय हेच आपल्याला ठाऊक नाहीये. आणि आशय जोपर्यंत आपण आशयाच्या बाबतीत गंभीर होणार नाही तोपर्यंत, आणि प्रत्येक तुम्ही जर कुठलंही नाटक किंवा कुठलंही फील्ड घ्या, नाटक, सिनेमा, नृत्य असो, गायन असो, ते केव्हा समृद्ध रिच वाटतं ज्यावेळी ते आशयाच्या त्याचा गाभा आशय हा जो गाभा असतो तो अगदी
मनाला भिणं, तो समृद्ध, त्याच्यावर विचार व्हायला, ते अपिलिंग असलं पाहिजे, तुमच्या बुद्धीला आव्हान देणारं असलं पाहिजे, असं असलंच पाहिजे. असं बुद्धीला आव्हान देणारं जे ज्यावेळी काही निर्माण होतं त्यावेळी ते आपलं वाटतं आणि तेव्हा ते मग आपण चांगल्या तऱ्हेने अभिव्यक्त करू शकतो. तर मराठी बोलणं, मराठी साहित्य निर्मिती करणं, मराठीत काम करणं, मराठीत एकमेकांशी संवाद करणं, मराठीचा एक्सरसाइज, व्यायाम करणं, म्हणजे हे आपल्याला खूप गरजेचं आहे. भाषेचा व्यायाम घडायला हवा, तर ते खूप गरजेचं आहे. आपले म्हणजे आता अनेकदा म्हणजे मराठी भाषा विशिष्ट तऱ्हेनं बोलली जाते, कोकणी ही विशिष्ट तऱ्हेनं बोलली जाते, इंग्लिश ही विशिष्ट तऱ्हेनं बोलली जाते. हे जर हा जो त्याचा जो नाद आहे तो जर आपण ओळखला नाही तर ते मग ते वाटत नाही आपलं. आणि आपण खूपदा म्हणतो ना, गोयची मराठी आमची अशीच असली. अरे म्हणजे नेमकं काय असतं की गोयची मराठी आमची अशीच असतली? म्हणजे तुम्ही आळशी आहात म्हणून तुम्हाला ते तेवढंच राहायचं आहे का? उद्या म्हणणार मग ना, म्हणजे आपण उलिता तशीच पेडण्याची कोकणी, म्हणजे ते म्हणजे थिएटरमध्ये तसंच होतं. मग इव्हन आमच्या नाटकामध्ये सगळं मी पेडण्याची कोकणी कधी ऐकली नाही, पण मी समजा एक भूमिका करतोय तर त्या भाषेचा अभ्यास न करता नाव असेच म्हणजे उलटलो, तसेच उलटलो म्हणजे की नाही. पण म्हणजे गंभीरपणे आपण पाहतच नाही या सगळ्याकडे. तो आणि दुसरं म्हणजे तुम्ही सरकारी सुद्धा, म्हणजे सरकारकडे आम्ही प्रत्येक ह्या गोमंतकात अशा किती निर्मिती होतात ज्या सरकारवर अवलंबून असतात? एक सुद्धा होत नाही. कधी सांगा, सरकारवर अवलंबून सरकारचे पैसे घेऊन निर्मिती होतात. बऱ्याच संस्था अशा आहेत. एक सांगा. संस्कृती खाते म्हणजे काय आहे? निर्मिती, नाटकांची निर्मिती मी करतो. आता तुम्ही निर्मिती करता, तुम्ही जेव्हा देता की कला आणि संस्कृतीच्या सहकार्याने, म्हणजे कोण? निर्मिती होत नाही, ती तुम्ही करण्यासाठी जागा देता. फार तर जागा कुठे, आम्ही पैसे पण देतो. कधी म्हणजे कुणाला? अशी किती टक्के मी विचारतो? 10% सुद्धा नाही. एक सांगतो, अरे 100% तुम्ही 10% मिळवताय, ही 10% सुद्धा महाराष्ट्रात देत नाही. मी सांगू दे, मला 10% सुद्धा देत नाही हे महत्वाचं नाही. ह्या गोव्यात नाटक सांभाळलेलं आहे ते कलाकारांनी आपल्या खिशातले पैसे खर्च करून, आणि ती सरकारी खाते म्हणजे सरकारी कोणी केलं, म्हणजे जे कोणी म्हणजे बाहेर जातात त्यांना अनुदान देतात आणि ते बाहेर जातात, किंवा असं आज कुठला समारंभ आहे तर म्हणजे त्याला नाटक करण्यासाठी प्रयोगासाठी पैसे देणं म्हणजे भीती मिळत नाही. निर्मिती त्यांनी स्वतः पैसे खर्च करून प्रत्येकाने केलेली आहे. मग नंतर तुम्ही जागा द्या, त्यांना इथं पाठवा, तिथं पाठवा. हा म्हणजे असं झालेलं आहे. पण सिद्ध करा पहिल्यांदा, म्हणजे आशय पूर्ण वास्तववादी. एक्झॅक्टली, म्हणजे जे कोणी नाटक करतात ते आपल्या पैशानेच करतात, हे मला म्हणायचं होतं. नंतर सरकार म्हणजे नंतर सरकार, आणि त्याच्यात सुद्धा मग खूप राजकारण असतं. म्हणजे विशिष्ट लोकांची नाटकं, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री जेव्हा नाटक घेऊन 14-15 लाख घेऊन बाहेर करतात, असं कोणाला मिळत नाही सहसा. कळलं? असं कोणाला मिळत नाही. पण मी बोलतो, मी का नको तर मी तुम्ही सरकारी, म्हणजे मला हे मुद्दाम मानायचं आहे. म्हणजे आपण कसं असतं, आपल्याला म्हणजे सरकारी लोकांना हार्डवेअर मध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे रवींद्र भवनची बांधणी करण्यात, कला अकादमीची बांधणी करण्यात, पण सॉफ्टवेअरचं काय? बांधणी करण्यात अशासाठी मी एका सचिवाकडे बोलत होतो, नाही त्यांच्याकडे नाही, त्यांना सब मिनिस्टर को चाहिए, सब एमएलए को चाहिए कि अपने अपने इलाके में रवींद्र भवन बनाए. मी म्हटलं हो, है उनको इंटरेस्ट, क्योंकि उनमें उसमें कमिशन है. पण हार्डवेअर काय? एक आर्टिस्ट म्हणून मला तिथं, आता रवींद्र भवन मध्ये बघा तुम्ही, सरकारी कार्यक्रमासाठी जवळजवळ 70% जे तारखा बुक होत झालेल्या असतात. आता नाटकात तुम्ही म्हणालात कोविड काळात, आता या नाटकात सुद्धा त्याचा आशय असा आहे की कोविड काळात जो मनस्ताप झाला एका आर्टिस्टला, तो ते दर्शवणार आहे. हा कोविड काळ अजून संपलेला नाही, कला अकादमी बंद आहे, रवींद्र भवनची दशा बघा.
तिथं साऊंड सिस्टम सारखी नाहीये. तर ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही वास्कोचा रवींद्र भवन बंद आहे, तिथं आता इफी थिएटर होणार नाहीये. तर ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत. तर मी या प्रॉब्लेमवर आता बोलूया नको, पण तुम्ही म्हणालात की सरकार देखील सरकार पाहिजे सतत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता आम्ही बेसिकली बोलतो, ओके ठीक आहे, आपण बेसिकली बोलतो की आता मराठी शिकायला पाहिजे, तर कमीत कमी मराठी बोलण्यासाठी एक कार्यशाळा घ्या असं मी सांगतो. नाटक करायला आम्हाला कोणाला पैसे नको आहेत, पण मराठी किंवा आशयपूर्ण नाटकं लिहिण्यासाठी 10 लोकांना जे लिहिणारे आहेत त्यांना बोलवा. मी असा प्रोजेक्ट सुद्धा दिला होता, पण त्यांना ते करायचंच नाहीये असं, आणि हे फॉर्मॅलिटी करायचे आहेत. तर हा प्रॉब्लेम आहे. मी म्हणजे सरकारच्या विरुद्ध नाही, पण प्रॉब्लेम हा आहे की कोणाला कसं द्यायचं. सॉफ्टवेअरच्या बाबतीत बाप रे, आमच्याकडे सगळ्याकडे तुम्ही म्हणता की आम्ही सगळे नाटक करणारे आहोत, कुठं करायचं? एक्सक्यूज मी, येस, रंगभूमी गोमंतके मराठी रंगभूमीचे वर्तमान आणि भविष्य हा विषय आहे. त्याच विषयाबद्दल बोलतोय, हेच तर तोच तर विषय आहे, तोच बोलतोय आम्ही. मी इथं थांबतो कारण याच्यावर जर कोणाची म्हणजे नाही, आपण दुसरा भविष्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पण एक जो मुद्दा त्यांनी मांडला की संहिता आणि आशय संपन्नता हवी, त्याचाच दुसरा पैलू म्हणजे अभिनेता तो ज्या पद्धतीने ती संहिता लोकांपर्यंत पोहोचवणार हे महत्वाचं आहे. त्याबद्दल नितीनजी तुम्ही बोला. नमस्कार, मी नितीन कोलवेकर. उज्ज्वलाताईंनी छान मुद्दा मांडला की रंगभूमीचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे. हा तारकर विषय त्यांनी इथे मांडला. तर खरं म्हणजे त्याचबरोबर मी ज्ञानेश मोदी यांच्याशी सहमत आहे की त्यांनी जो विषय मांडला की आजची जी रंगभूमी, खास करून आज जेव्हा आपण मराठी रंगभूमी विषयी बोलतो आहोत, तर मराठी रंगभूमीची स्थिती तशी तितकी खास नाही याचा ह्या विषयाकडे मी येतो हळूहळू. पण जसं साई सरांनी मला एक विषय दिला की अभिनेता किंवा अभिनय ह्या अनुषंगाने बोलावं म्हणून, तर अभिनेता म्हणून बोलताना मला तशी स्थिती खूप चांगली वाटते. कारण जी लोक आज रंगमंचावर रंगकर्मी म्हणून उभे आहेत किंवा अभिनेते म्हणून उभे आहेत, त्यांची स्थिती कालच्या पेक्षा आज बरी दिसते. कारण मी फक्त अभिनय करतो असंच नाही, तर मी बऱ्याच ठिकाणी नाटकं बसवायला जातो, दिग्दर्शन करायला जातो, आणि खास करून खेड्यापाड्यात जातो. जशी कालची स्थिती होती म्हणजे काही वर्षांपूर्वी, जशी आज अगदी बदलली असे म्हणता येणार नाही. कारण एक 5-6 वर्षापूर्वी मी 5 शिरोड्या गावात एक नाटक बसवायला गेलो, तर तिथे एक पात्र मला असं भेटलं की ज्याला शिक्षण नव्हतं, म्हणजे ज्याला वाचता येत नव्हतं. तर मला म्हणायला, सर तुम्ही मला सांगा त्याप्रमाणे मी बोलतो. मग मला आठवण झाली की पूर्वी खड्डा वाचणे किंवा दिग्दर्शक एक मास्तर असायचा आणि तो प्रत्येक वाक्य त्या पात्राला वाचून दाखवायचा आणि मग तो रिपीट करायचा. म्हणून कदाचित 3-3 महिने तेव्हा तालीम चालायची आणि 3 महिन्यानंतर मग ते नाटक सादर व्हायचं. त्याचं कारण हेच होतं की त्या कलाकारांना वाचताही येत नव्हतं आणि ती स्थिती आजच्याही काळात अगदी बदलली असं म्हणता येणार नाही. परवा मी एकीकडे गेलो होतो तर एक मुलगी मराठी वाचता येत नव्हतं, तिला इंग्लिश वाचता येत होतं, म्हणजे शिक्षित होती ती, पण मराठी नीट वाचता येत नव्हतं. मग मराठी वाचायचं कसं किंवा हे करायचं कसं, इथपासून सुरुवात करावी लागते. पण परिस्थिती अशासाठी चांगली आहे की आज आपण न्याहाळतो आहोत, ऑब्झर्व करतो आहोत. ज्या वेगवेगळ्या सिरियल्स येतात, वेगवेगळे नाटकं होतात, तिथे त्यांचं स्टँडर्ड काय, आपला स्टँडर्ड काय, ह्या गोष्टी बघत आपण आपल्याला सुधारतो आहोत. ही स्थिती थोडीशी चांगली आहे. परंतु मराठी रंगभूमीचा जर विचार करायला गेलं तर मला थोडीशी काळजी वाटते. ती अशासाठी की एक काळ असा होता की जेव्हा लोकांना मराठी कळतच नव्हती किंवा बोलता येत नव्हती, वेगवेगळे साधे शब्दांचे अर्थ कळत नव्हते. अशा वेळी लोक मराठी नाटक करायचं धाडस करत होती. आणि कदाचित तेव्हा वेगवेगळे सोशल मीडिया नव्हते किंवा दूरदर्शन, सिनेमा ह्या गोष्टी जास्त नव्हत्या. त्या कारणाने मी काय चुकतोय, माझं काय राहिलंय, मी कमी पडतोय का, हा विचार त्यांच्या मनात नव्हता. मुळात नाटक हा विषय आत्मानंदाचा आहे आणि त्या आत्मानंदानंतर दुसरा विषय येतो तो आत्मरसाचा आहे.
म्हणजे त्याच्याची जी रसनिर्मिती होते त्या रसनिर्मितीतून एक आनंद मिळतो आणि त्या आनंदापायी माणूस या कलेकडे किंवा या क्षेत्राकडे वळतो किंवा त्याच्यात वाहून घेतो. माझ्यासारखा सुद्धा माणूस का याच्यात आला तर मला त्याच्यात आवड होती. आवड असल्या कारणाने तुम्ही म्हणाला तसं की लहान असताना मी सुद्धा आमच्या देवळाच्या तिथे तालीम व्हायची. तालीमला आम्हाला आतमध्ये घेत नव्हते लहान मुलांना. मग कुठेतरी खिडकीवर उभं राहून कुठेतरी फटीतून ते काय करतात हे ऑब्झर्वेशन चालायचं. किंवा आमच्या धालाच्या मांडावर आम्ही मुलं काहीतरी करायचो, त्याला नाटक म्हणायचो. मग साड्या बांधायचो, साड्या बांधल्यानंतर मग तो मागचा पडदा तयार व्हायचा आणि त्यानंतर माईक नसायचा. पण सगळे लोक जवळ असल्याने माईकची गरजही असायची नाही. त्यानंतर असायचं तो कॉन्फिडन्स, म्हणजे मी चुकलो तरी मी चुकलो हे मला माहित नसायचं. ही त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट होती. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही तयार होत गेलो. परंतु आजच्या पिढीला थोडस चांगलं मिळतंय ते अशासाठी की कला अकादमीचे स्नातक सगळे बाहेर आलेले आहेत. म्हणजे कला अकादमीच्या ड्रामा स्कूल मधून जी वेगवेगळी लोक बाहेर आली आहेत आणि ती गावागावातून शिकवत आहेत. बऱ्याच जणांचं भाषेवर प्रभुत्व आहे. इव्हन माझ्यासारखा कला अकादमीचे शिक्षण न घेतलेला माणूस सुद्धा भाषेवर थोडंसं प्रभुत्व असल्यानं मी आधी वाचिक अभिनयाकडे जास्त माझा कल असतो. की मला असं वाटतं की वाचिक अभिनय झाला, पाठांतर झालं की मग नाटक बसवणं सोपं असतं, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि अशा ह्या गोष्टीतून आज आपल्याला एक चांगली स्थिती जरी दिसली की अभिनेता किंवा नाटक चांगल्या पद्धतीने होतंय, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की एक वेळेस संपूर्ण नाटकं ही मराठीतूनच व्हायची. हळूहळू कोकणीचं प्रस्थ यायला लागलं. कोकणीतून माझ्यासारख्या माणसाला भाषा हा विषय वेगळा ठेवला तर नाटकं विविध भाषेतून होतात ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु आज रंगभूमी दिनाचा जर विचार केला आणि खास करून मराठी रंगभूमी दिनाचा, तर हळूहळू मराठी नाटकांची जागा कोकणी नाटकांनी घेतलेली आहे. आणि गावागावातून जी उत्सवी रंगभूमीवर मराठी नाटकं व्हायची तिथं आज कोकणी नाटकं होतात. त्याच्यात खुशीची बाब ही आहे की नाटकं होतात, चालू आहेत, चालू राहतील. पण ह्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी निम्न व्यावसायिक नाटकं होतात त्यांची एकच पठडी आहे, एकच दिशेने जातात. निव्वळ हसवणं किंवा निव्वळ करमणूक करणं, मग त्यासाठी त्याच्यात भाषा कुठली आहे किंवा त्याच्यात जो कुठल्या लेवलचे आहेत, कुठल्या स्तराचे आहेत, ह्या गोष्टींवर विचार केला जात नाही. फक्त समोरचा माणूस हसला पाहिजे. मग ते डोक्यावरचं काढून कमरेला बांधलं किंवा कमरेवरचं काढून डोक्याला बांधलं, अशा प्रकारच्या वाक्यातून जी रसनिर्मिती होती किंवा हास्य निर्मिती होती त्याच्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे जी मराठी भाषेने आज एक विविध तऱ्हेची नाटकं आपल्या रंगमंचावर दिली, म्हणजे ज्या पूर्वीचा जो काळ आपण विचार केला तर फक्त हास्य नाटकांकडे किंवा हास्यप्रधान किंवा विनोदी नाटकांकडे कल नव्हता, तर विविध तऱ्हेची नाटकं व्हायची. आणि त्या विविध तऱ्हेच्या नाटकातून आपल्या ज्या प्रगल्भ आपल्या ज्या बुद्धी आहेत त्या प्रगल्भ होत जात होत्या. पण आजचा हा वेगळा काळ असल्यामुळे आपण एकाच तऱ्हेने जात आहोत. त्यामुळे मराठी नाटक जर आपल्याला टिकवायचं असेल तर त्या दृष्टीनं आपल्याला वेगळे विचार करावे लागतील. आज आणखी त्याच्यात माझा मुद्दा असा आहे की पूर्वी आपण गावागावात घराघरातली लोक नाटक करायचो. मग मी फार गरीब आहे, गरीब असतानाही माझे नातेवाईक समोर बसलेत म्हणून मी चांगला नवीनच शर्ट घालेन किंवा मी अत्यंत गरीब असताना सुद्धा माझी चेंज कशी बाहेर येईल असा विचार केला जायचा. परंतु हा विचार बाजूला सारत अनेक ठिकाणी नाटकं व्हायची, मराठी नाटकं झाल्याने त्यांची मराठी प्रगल्भ होत जायची. परंतु आज कसं झालं की वेगवेगळ्या चॅनल्सवरती आपण वेगवेगळे सिरियल्स पाहतो, मग त्यांची मराठीशी आपण कॉम्पेअर करतो, त्यांची तुलना करतो. त्या तुलनेतून मी कमी पडतो या भावनेने लोक मराठी नाटक करायला मागे सरायला लागली. माझा स्वतःचा अनुभव, मी मडकईला नाटक बसवायचो. 5-6 वर्ष मराठी नाटक बसवल्यानंतर एक वर्ष असा विषय आला, सर यंदा आपण कोकणी नाटक करूया. मला नाटक करा म्हणून मला भाषेची काही संबंध नाही, करूया तुम्हाला पाहिजे. त्या वर्षी आम्ही महेश नाईकचं एक नाटक केलं जे रामायणावर आधारित आहे काहीतरी, मला तर नाव लक्षात नाही. तर ते नाटक केल्यानंतर मग दोघा तिघांनी मला म्हटलं सर ते मराठी करत होतं ते अधिक चांगलं होत होतं. म्हणजे हेही नाटक चांगलं झालंच होतं, पण जे त्यांना समाधान कदाचित तिथे मिळालं इथे मिळालं नसेल. त्यानंतर मग तिथली नाटकं व्हायची बंद झाली, कदाचित ती मुलं वेगळ्या ट्रेंडकडे गेली. तर विषय असा आहे की ज्या नाटकांमधून आपण घराघरातली लोक मुलं कामं करायचो आणि ह्या कामं करण्यातून आपली जी अटॅचमेंट होती, आपली जी त्या नाटकाकडे पकडून राहायची किंवा त्याच्याकडे टेकून राहायची जी एक स्थिती होती,
ती आज हळूहळू सुटत चालली. जर निम व्यावसायिक नाटकातली एक 5-6 लोक वर्षाला एक 100-150 प्रयोग करत असतील आणि अशा 10-12 संस्था करत असतील तर 10-12 संस्थातलीच ती 50-60 लोक सातत्याने नाटक करत राहतील किंवा भाषेचे संलग्न राहतील आणि ती राहिल्यामुळे त्यांचा अटॅचमेंट नाटकाकडे राहील. पण बाकीची जी सर्वसामान्य लोक त्या माझा बाबू काम करतो म्हणून माझ्या घरातली सगळी यायची, मग आमचा जावई काम करतो म्हणून आमच्या त्या सासरवाडीची सगळी यायची किंवा आमचा बहिणीचा मुलगा किंवा मावशीचा मुलगा काम करतो म्हणून त्या गावातले लोक यायची. हा जो प्रकार असल्याने त्याच्यातून जी अटॅचमेंट होती नाटकाकडे ही हळूहळू प्रेक्षक वर्गाच्या दृष्टीने ही तुटत चाललेली आहे. आणि हा खरा धोका पुढे आहे की प्रेक्षक तुटत चाललाय तो घराघरातली लोक नाटक न करत असल्यामुळे. तर यानंतर मी पुढच्या संवादात भाग घेईनच. पुढे वाचिक अभिनयावर काम करणं हे दिग्दर्शकाचं काम आहेच. त्याचबरोबर अभिनेत्याला स्वतः त्याच्यावर काम करायची इच्छा पाहिजे. बघण्याची, वाचण्याची, ज्ञानेश म्हणाला त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर भाषेवर काम करण्याची इच्छा त्या अभिनेत्याला सुद्धा हवी आहे. आणि त्या अर्थाने आपले दिग्दर्शक गावागावातून काम करतायत ही खरंच चांगली गोष्ट आहे. त्याचं फलित काय होणार आहे ते आपल्याला कळेलच. मी आता वेगळ्या मुद्द्याकडे येतोय की मराठी जी रंगभूमी सध्या वर्तमान स्थिती जी आहे चांगली आहे. खूपदा आपली तुलना इतर प्रांतातल्या रंगभूमीशी सुद्धा होते आणि त्यावेळी आपण उजवे ठरतोय. पण याला कारण असं एक म्हणजे स्पर्धात्मक रंगभूमी जी गोव्यात रुजली. आणि स्पर्धा म्हणतो त्यामुळे फक्त कलाकारांची स्पर्धा नाहीत पण इतर संस्थांनी आयोजित केलेल्या स्पर्धा आणि मुख्य प्रमाणात एकांकिका स्पर्धा यांचं योगदान फार मोठं आहे. आणि त्याच दृष्टीने देवीदास जी आहेत जे एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, स्पर्धात्मक रंगभूमी या सगळीकडे ते वावरलेले आहेत. दिग्दर्शक या दृष्टिकोन आणि मराठी भाषा याच्याबद्दल देवीदासजी. धन्यवाद मित्रा. सर्वांना परत एकदा मराठी रंगभूमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण जो विषय आता चर्चेला घेतला आहे तो म्हणजे गोमंतकातील मराठी रंगभूमीचं वर्तमान आणि भविष्य. ज्या वेळेला आपण वर्तमान आणि भविष्यावरती चर्चा करतो त्यावेळेला ओघाओघाने भूतकाळाचा थोडा विचार करणे हे गरजेचे असते. तर आपण ज्या वेळेला आता चर्चा करतोय एकंदरीत स्थिती काय आहे आपल्या मराठी रंगभूमीची त्यावेळेला मग थोडंसं मागे डोकावून बघताना एक 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जी स्थिती होती आपल्या मराठी रंगभूमीची ती स्थिती आज आहे काय की आपण कुठं पुढे गेलो मागे पडलो आहे तिथंच आहे काय प्रकार आहे हा ज्या वेळेला विचार आपण करू लागतो त्यावेळेला म्हणजे खरं म्हणजे आपल्याला आपल्या उत्सवी रंगभूमी जे आपला गोव्याच्या रंगभूमीचा पाया तर तोच आहे हे मी कुठेही म्हणजे छाती ठोकपणे सांगू शकतो. तर इथून गोव्यातलं नाटक हे घडत गेलेलं आहे. आणि जसं आता नितीनने सांगितलं त्याप्रमाणे पूर्वी कसे लोक शिकलेले नव्हते त्यावेळेला तो खड्डा हा जो प्रकार होता आणि ते पुस्तक कापून ते लावून त्यांना त्यांचं भाषण दिलेलं असं एक नाटक मी सुद्धा केलेलं आहे माझ्या लहानपणी. तर ते तसं नाटक व्हायचं आणि सूर्यामाम असे मोठमोठे जे दिग्दर्शक होते आपले गावागावात जाऊन नाटक शिकवणारे मास्तर असं आपण त्यांना म्हणतो ते त्यावेळेला त्यांच्याकडून त्यांना ती मराठी वाचताही येत नव्हती कारण ते शेतकरी होते कामकरी होते कष्टकरी होते आपल्या काजू मळ्यात जाणारे होते आणि त्यांना नाटक करायची हौस होती. म्हणजे त्यांनी परिश्रम केल्यानंतर त्यांना काहीतरी विसावा पाहिजे होता आनंद पाहिजे होता स्वानंद पाहिजे होता जो आपलं नाटक देत असतं. तर ते करण्यासाठी म्हणून मग हे नाटक घडत होतं. आणि ती उत्सवी रंगभूमी जी आहे ती काही कालांतरानंतर थोडीशी प्रगत झाली आणि मध्ये स्पर्धा आली. स्पर्धात्मक रंगभूमी जी होती त्याच्यामध्ये म्हणजे त्या उत्सवी रंगभूमीचं वैशिष्ट्य होतं की प्रॉम्प्टर हा महत्वाचा होता त्याच्यामध्ये. जसं आपल्या वस्त्रहरणमध्ये दाखवलंय प्रॉम्प्टर हे एक प्रमुख पात्र आहे त्या नाटकामध्ये तसंच आपल्या उत्सवी रंगभूमीमध्ये प्रॉम्प्टर होता आणि तो असणे आवश्यक होतं. प्रॉम्प्टर ना असंही असायचं म्हणजे ही स्थिती होती. हळूहळू तो प्रॉम्प्टर कुठेतरी गायब झालाय. म्हणजे आपण पुढे गेलो का हो गेलो असं मी मानतो. कारण कसं आहे की
भाषेच्या बाबतीत मी अजूनही ज्ञानवी बरोबर पूर्ण सहमत आहे. कारण आपण नेग्लिजन्स आहे आपल्याला कळत नाही अशातली गोष्ट नाही. वी आर लिस्ट बॉदर्ड हा प्रकार आहे आपल्याकडे. तो व्यावसायिकता नाही आहे, ते प्रोफेशनलिझम नाही आहे आपल्याकडे. उज्ज्वलाताई मुंबईमध्ये राहिले, त्यांनी बऱ्यापैकी तिथली चुरस बघितली आहे. तिथं जर तुम्ही थोडंसं जरी कमी पडत असाल तर तुम्ही आउट. आमच्या इथं काय झालं, आमच्या इथं तुम्ही कमी पडला तरी खपून जातं आणि ते खपून जाण्याने आम्ही शेफारतो आणि आम्ही शेफारल्यानंतर नाटकही शेफारतं आपलं. तो थोडासा आपल्याला मार बसतो असं एकंदरीत लक्षात येते. आणि वर्तमानामध्ये तोच मोठा म्हणजे काळजी करण्यासारखा विषय आहे. आणि तिथून उत्सवी रंगभूमीवरून आपण आलो. आपण स्पर्धात्मक रंगभूमीमध्ये बऱ्यापैकी प्रयोग करू लागलो. त्यामध्ये काही वाईट प्रयोग पण होते. त्या वाईट प्रयोगातून मी नाटक शिकलो. कारण मला जर मी कुठली थिएटर आर्ट फॅकल्टी केली नाही, कुठलं वर्कशॉप केलं नाही, शिबिर केलं नाही, त्यामुळे नाटक शिकू कुठून. तर बगटामध्ये जी नाटकं फ्लॉप होत होती ती नाटकं मी बसून शांतपणे बसायचो. माझे सवंगडी सगळे उठून जायचे, बाबा तू किती बसला आता नाटक पळोपाक, चल या असे म्हणून. नाही, मी तिथं बसायचो, ते नाटक पाहायचो, ते कसं पडतंय ते पाहायचं. आणि असं माझं नाटक पडू नये याच्यासाठी काय करायला लागेल असं नाटक शिकत गेलो. सो हेही स्पर्धेतनं वेगळ्या प्रकारचे अनुभव मी घेतलेले आहेत. त्या स्पर्धात्मक रंगभूमीवरती आज उत्तमोत्तम नाटकं मी बघितलेले आहे. ज्ञानेशचा ऑथेल्लो मी बघितलं आहे, तुम्हाला अजून आठवतो. पोलीसनामा, विष्णूची कितीतरी नाटकं ती हौस संगीत नाट्य मंडळाने केली. त्यामध्ये हाताळले गेलेले विषय, लेखन या दृष्टीतनं लेखनामध्ये आपण अजून खूप 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 काम केलं पाहिजे. आपल्याकडे लेखक नाही आहेत दुर्दैवाने. आणि त्या याच्यामध्ये तर मला असं वाटतं की पूर्वी कला अकादमीकडून दरवर्षी एक मोठं शिबिर व्हायचं. ते 20-25 दिवसाचं. वामन केंद्रे सुद्धा येऊन शिबिर घ्यायची. मोठमोठी मुंबईची जी जाणकार मंडळी होती ती शिबिर घ्यायची. आणि हे जे स्पर्धेमध्ये जे सहभागी व्हायचे ते सगळे कलाकार त्या शिबिरात जायचे आणि तिथून ते शिकायचे. हो, नंतर कला अकादमीची पण व्हायची. पण जे कला अकादमीचं व्हायचं ना ते एकदम ऑथेंटिक होतं आणि ते खूप म्हणजे सखोल तुम्हाला शिकवणारं असं असायचं. तर त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जे सगळे कलाकार आहेत त्यांनी शिकून घेतल्या आणि उत्तम असं नाटक आम्हाला त्यानंतर बघायला मिळालं. उत्तम म्हटल्यानंतर थोडंसं ज्ञानेशला ते हे असतं, अजून आपण उत्तमकडे झालो नाही. पण पण ती सातत्य, हो ते नाही. आपण पुढे गेलो. चांगली नाटक जी महाराष्ट्रात आता कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर ती एक जी चौकट असते त्या चौकटीत राहून जरी आपल्याला काम करायला लागलं तरी त्याच्यात त्या चौकटीत सुद्धा काही उत्तम करता येईल का याचा प्रयत्न सगळ्याच संस्था करत असतात. आणि मग काही संस्था, आता गेल्या वर्षी आपलं निलेशचं नाटक महाराष्ट्रात पहिलं आलं. सोपी गोष्ट नाही आहे ती. 150 नाटकं होतात आणि या 150 नाटकामधून हे नाटक पहिलं येतं. कर्ता कर्म क्रियापद पासून सुरुवात झाली. त्यानंतर साईश नागानंद आलं, रुद्रेश्वरचं पालशेटची विहीर आलं, हौस संगीत मंडळाचं नाटक आलं. मग त्यानंतर हल्लीच पहिलं पण आलेलं आहे त्यांचं नाटक. सो अशी काही नाटकं म्हणजे महाराष्ट्रात उत्तम ठरतायत. मग आपलं नाटक तसं कमी पडत नाहीये. म्हणजे असं नाहीये, म्हणजे रँडमली जर आपण विचार केला तर 90% नाटकामध्ये आपली मराठी वाईट असते. पण ते सगळ्याच पात्रांची वाईट असते असंही नाही. त्याच्यात काही पात्र चांगलीही बोलतात. मग आपण थोडंसं त्याच्यात सकारात्मक विचार करू शकतो. म्हणजे वर्तमान स्थिती जी आहे ही अशी आहे. आणि आता साईशने जो मुद्दा, म्हणजे आपली स्पर्धा, आपलं नाटक जे कसं आहे, आपली गोमंतकीय रंगभूमी कशी आहे, ही सुरुवात उत्सवीपासून होते. उत्सवी रंगभूमीतलं मला प्रोत्साहन मिळालेलं आहे. मी उत्सवी रंगभूमी म्हणजे इथं बघत असताना वर्षा उसगावकर आणि गिरीश धुमटकर हे ज्या वेळेला उत्सवी रंगभूमीतलं चैत्र पौर्णिमेकर समाज, रथसप्तमी अशी नाटकं जी होतात तिथं मी नाटकं बघितली आहेत.
आणि तिथं ती नाटकं बघून मी रडलो होतो. त्यावेळेला मी काही 5वी 6वी असं असेल. पण वर्षा उसगावकर आणि गिरी धुमटकर ही नावं बहुतेक म्हणजे वर्षाला आता आहे फील्डवरती, त्यामुळे बऱ्याच जणांना गिरी धुमटकर हा किती चांगला नट होता. तर मी बघितलंय त्यांची हे, आणि ती उत्सवी त्यावेळेला त्यांना पण प्रॉम्प्टिंग नसायचं जरी ते उत्सवी असलं तरी. आणि ही नाटकं बघून मी प्रोत्साहित झालो. खूप उत्तम म्हणजे त्यावेळेला बहुतेक वेळेला वसंत कानेटकरांची, मधुसूदन कालेलकरांची ही नाटकं व्हायची आणि ती आशय संबंध असायची. त्याच्यातनं खूप चांगलं म्हणजे ते काही नाटकं अजून जशी ज्ञानेशने सांगितलं आपल्या डोक्यात अजून ती नाटकं तशी साठवलेली आहे. तो आशय जो आहे अशी आशय संपन्न नाटकं आम्ही बघितली. आम्ही समृद्ध झालो त्या बेसवरती. तो जो पाया होता त्याच्यावर आम्ही समृद्ध हा विषय म्हणजे आहे त्यापेक्षा चांगले झालो असं मी म्हणेन. समृद्ध होणं हे तसं वादातीत विषय आहे. तर तिथून नाटक आपलं पुढे आलं आणि वर्तमानामध्ये आज जी स्थिती आहे त्याच्यामध्ये आपण प्रायोगिक नाटक त्यानंतर करायला लागलो. प्रयोगस्थानचा हा उपक्रम आम्हाला आर्ट अँड कल्चरने दिलेला आहे आणि तिथून नवनवीन प्रयोग म्हणजे मग काय झालं की स्पर्धात्मक रंगभूमी, मी स्पर्धात्मक रंगभूमी तो साचलेपणा मला त्रास करायला लागला म्हणून मी 20 वर्षापूर्वी स्पर्धात्मक रंगभूमीवरनं स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. आज त्याला 20 वर्ष झाली, कारण 2003 मध्ये मी शेवटचं नाटक स्पर्धेत केलं. त्यानंतर मग काही वेगळं करता येईल का याचा प्रयत्न, मला जे काही येतं ते लोकांना सांगायचा प्रयत्न, नाटकाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा हे सांगायचा प्रयत्न. पण मग आता एक नवा आयाम त्याला मिळाला की हल्लीच म्हणजे आपल्या 2 वर्ष झाली असेल ना प्रयोग सांगला, 10 वर्ष झाली. सॉरी, अच्छा 10 वर्ष झाली. 10 वर्षात ही प्रायोगिक रंगभूमी आपण लोकांसमोर सादर करतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग होतात. मग तिथं बंधन नसतं, तिथं ते 30 मिनिटात संपायला पाहिजे, 2 तासपर्यंत खेचलं पाहिजे असला काही प्रकार नसतो. भाषेचं बंधन नसतं, आपण मुक्त असतो आणि तिथं सुद्धा काही चांगले चांगले प्रयोग हे मराठीशिवाय इतर भाषेतूनही झालेले आहेत. ही आपली वर्तमान स्थिती आहे. आता मुख्य मुद्दा जो आला तो म्हणजे मला पाचारण केलं ते एकांकिका स्पर्धा आणि त्याचा मी भरपूर अनुभव घेतला. एकांकिका स्पर्धा ह्या एकांकिका स्पर्धेतनं मी घडलोय, माझी संस्था उभी राहिली आहे. कारण आमच्या संस्थेमध्ये सगळे नवखी लोक होती आणि नवखी लोक होती, त्यांना तंत्राचं मंत्राचं काही तसं ज्ञान असं नव्हतं, त्यांना उपजत काही नव्हतं. अथवा कोणी मोठ्या कलाकाराची मुलं होती अशातली नाही. माझ्याकडे रिक्षा ड्रायव्हर पण होते, म्हणून कुठे कचेरीत काम करणारे पिऊन पण होत, अशी सगळी मंडळी असायची. मग आम्ही नाटक कसं शिकलो? मग आम्ही हे नाटक या एकांकिका स्पर्धांमधून शिकलो. काय व्हायचं, बऱ्याच वेळेला आम्ही एकांकिका एखादा चांगला विषय मिळाला, ती एकांकिका उचलली, ती एकांकिका बसवली. ती एकांकिका बसवत असताना त्या प्रक्रियेमध्ये जे आम्ही घडत होतो कलाकार आणि तंत्रज्ञ म्हणून, त्यापेक्षा जास्ती आम्ही तो प्रयोग ज्या वेळेला करायचो एखाद्या गावात जाताना. कारण आपण एकांकिका बसवत असताना, नाटक बसवत असताना एका विशिष्ट याच्यामध्ये बसवतो, पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला स्टेज तेवढीच मिळेल असं नाही. बऱ्याच वेळेला असं झालंय की आम्हाला सांगितलं गेलं 3 डिमर आहेत आणि 7 स्पॉट आहेत आणि आम्ही गेलो आसगावात. आसगावमध्ये गेल्यानंतर तिथं जाऊन स्पॉट शोधतोय. त्या स्पॉट म्हणजे काय होतं माहिती आहे, पॉन्ड्स पावडर आहे. त्या पॉन्ड्स पावडरचे जे डबे, लांब डबे यायचे पूर्वी, त्याच्यामध्ये बल्ब टाकलेला आहे आणि त्याला त्यांनी स्पॉट म्हटलं होतं. आयुष्यभर तिथं गेल्यानंतर करणार काय, डिमर एक होता आणि मी साधारणपणे बाबा एका डिमरवरती हे 3 स्पॉट घ्यायचे अशा प्रकारचं डिझायनिंग करून गेलो आणि ते डिझायनिंग तिथं गेल्यानंतर ऑन द स्पॉट सगळे बदलायला लागले. मग काय मी शिकलो तिथं. एक लाईट डिझायनर म्हणून मी तिथं थोडासा म्हणजे समृद्ध झालो असं मी म्हणेन. सो अशा प्रकारचं ह्या एकांकिका स्पर्धामधून हजारो बक्षिसं आमच्या संस्थेनं मिळवली. त्याच्यातनं आत्मविश्वास मिळाला आणि त्यापेक्षा जास्ती जे आता मी सांगितलं ते मुद्दाम उदाहरण सांगितलं, असे अनेक प्रसंग. बऱ्याच वेळेला आमचा बोर्ड अचानक ब्लास्ट होत होता, काहीतरी वाईट शॉट झाली, संपलं. मग ते कसं चालवायचं पुढं
हे लाईटचं सांगितलं, नेपथ्याच्या बाबतीत असं करायला लागायची. हे सगळे जे ऍडजस्टमेंट ऑन द स्पॉट तुम्ही केलेला जो डोलारा असेल तुमच्या नेपथ्याचा तो बदलायला लागायचा आणि तो बदलून मग तेच नाटक त्याच ऊर्जेत त्याच उर्मीत तसंच सादर करायचं आणि बक्षीस मिळवायचं. याच्यातनं खरं म्हणजे नाटक समृद्ध होत जातं. माझ्या मताप्रमाणे काय आहे की मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 40 वर्षामागे जातो, त्याच्यापेक्षा आता पुढे यावं. पण आपल्यामध्ये एक दोष आहे की आपण थांबतो, साचलेपणा येतो. तो साचलेपणा जर आपल्याला दूर करता आला, तो जर प्रोफेशनलिझम आपण जोपासला, ती व्यावसायिकता जी मुंबई इतर ठिकाणी जो हे म्हणजे कसं असतं की सातत्याने काहीतरी करणं आणि त्याच्याबद्दल जागरूक असणं, सॅटिस्फाईड. आपण ज्या वेळेला आपण समाधान पावलो आपण संपलो. समाधान पावण्यासाठी आपल्याला इथं बरीच आमिष आहेत, कारण आपल्याला इथं बक्षिसं लवकर मिळतात. नाही, ज्या स्पर्धा होतात मी कोणाकडनं? सरकारकडनं ना. कला अकादमी देते ना तुम्हाला बक्षीस. माझी सरकारची काही तयारी नाही. सरकार हा वेगळा मुद्दा आहे, तो मी तर चर्चेला मी सरकारची माझं बरंच मांडणं नाही, तो वेगळा विषय आहे. पण ही जी बक्षिसं मिळतात आणि ती लवकर मिळतात, त्यामुळे आपण लवकर सॅटिस्फाईड होतो. हे सॅटिस्फाईड होणं जे आहे हे आपल्या नाटकाला मारत आहे. दुसरी गोष्ट आहे, आपलं चांगलं नाटक झालं. आता कुठलं नाटक आपलं नाटक मुंबई म्हणजे महाराष्ट्रात पहिलं आलं, किती जणांनी त्यानंतर ते नाटक बघितलं, अथवा त्या संस्थांनी ते नाटक किती जणांना दाखवलं? का नाही दाखवलं? आपण आपल्यामध्ये काही न्यूनगंड आहे का की आपण थांबतो, आपण समाधान पावतो, ते पहिले बक्षीस मिळाले आम्ही सोपले, हे असं व्हायला नको. हे याच्यावरती काहीतरी मात्रा आपण काढली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे वर्तमानानंतर भविष्य आपलं जर चांगलं व्हायचं असेल, आपल्याला लोकांना आपल्यापर्यंत आणायचं असेल, जसे थिएटर बघण्यासाठी लोक येतात, रिलिजियसली ते येतात, रिलिजियसली येतात, धर्म म्हणून नाही, धर्म म्हणून नाही, त्यांना ती उमेद आहे ते बघण्याचं. आणि त्याच्यामध्ये जे नवनवीन विषय आणि ते असतात पण म्हणजे आपण कॉन्टेम्पररी विषय ते तिथल्या तिथे म्हणजे आज असेंब्लीमध्ये काय घडलं ते उद्या आपल्याला थिएटरमध्ये बघायला मिळतं. आणि आपलं नाटक जर समृद्ध व्हायचं असेल, वर्तमान हा आहे, भविष्य चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला जी भाषाशुद्धी ज्ञानेशने सांगितली ती आपली त्याच्यावरती विचार करणं गरजेचे आहे. त्याच्यावरती मग सरकारने पण मग मराठी शाळांना अनुदान देऊन ते प्रोत्साहन दिलं पाहिजे. तिथपासून ते मग सुरुवात होतं. मग ते आपण खूप ढवळ्याढवळ करायला लागते त्याच्यामध्ये, ती आपण करूया नको. पण ती भाषा ज्या वेळेला समृद्ध होईल त्यावेळेला नाटक चांगलं लिहिलं जाईल. आज नाटक लिहिणं गरजेचं. आपल्याकडे किती लेखक आहेत? एक होता विष्णू वाघ, एक था टायगर म्हणतो आपण ज्याप्रमाणे, तो लिहायचा, त्याला देवानं काहीतरी दिलं होतं, तो असा लिहायचा. त्याने कितीतरी नाटकं लिहून सोडून गेला तो. त्यानंतर कोण? किती जण आहेत, किती जण लिहित आहेत? लिहित नाही तर त्यांच्यासाठी आपण काही करणार आहोत का? हा जर सरकारने विचार केला. मी मिनेजर प्रांगणाचे अध्यक्ष इथं बसले, त्यांना मी विनंती करेन, आपली साहित्य विषयक आपली ही संस्था आहे, तर अशा प्रकारचं लेखन शिबिर खूप सिरियस कार्यशाळा जर आपण घेऊ शकलो तर अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला 15 लेखक भेटतील अशातली गोष्ट नाहीये. 2 भेटू देत ना, 2 वाढतील, पुढच्या वर्षी 3 वाढतील. असं समजा काही आपण करू शकलो तर आपल्यासाठी चांगलं नाटक लिहिलं जाईल. चांगले आशय आपल्या आता जेवढी नाटकं मी आता सांगितली जी महाराष्ट्रात पहिली आली, त्या नाटकाचा आशय किती पॉवरफुल होता, म्हणजे सशक्त होता. उगाच नाही ती नाटकं तिथं स्टँड झाली, नुसत्यात ह्याच्यावर आशय पण होता आणि प्रयोग पण चांगला व्हायचा, ते मांडणं पण चांगलं होतं, तांत्रिकदृष्ट्या ते उत्तम होतं. हे सगळं होतं, हे सगळं होणार आहे. आणि आपण
ते करणार आहोत आणि ते आपलं कर्तव्य आहे एक कलाकार म्हणून, एक रंगसाधक म्हणून असं मी मानतो. आणि माझे विचार इथं मांडले. एक आता इथं आम्ही म्हणजे नाटक करणारीच लोक आहोत, म्हणजे आणि दुसरी म्हणजे एस्टॅब्लिश कशी म्हणजे केलं आहे अशी लोक आहोत. म्हणजे आम्ही जे म्हणजे आता जे सांगितलं ते खूप आपलं आमचं वैयक्तिक अनुभव वगैरे आणि ते फार वाईट नाही आहे. म्हणजे चांगली नाटकं करायला म्हणजे कशी तरी केली आहे. पण जे लोक नाटक नवीन करायला बघतात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि जे एस्टॅब्लिश नाही त्यांच्या अडचणी फार वेगळ्या असतात. त्यांच्या अडचणी इतक्या असतात आणि की भाषेची, कारण आम्ही जे बोललो त्यातून काही सिद्ध होणार नाही. म्हणजे जर आम्हाला त्यांच्यात काम करायचं तिथं काम करायचं आहे ते म्हणजे आता मला जर सांगितलं कोणी नाटक कर म्हणून आणि म्हणजे दिलं तर मी कशाही प्रकारे ते करू शकतो. एक साधारण म्हणजे आता ज्यावेळी माझ्यासारख्याला सुद्धा ज्यावेळी थिएटर चेंज होतं किंवा लाईट सिस्टम चेंज होते त्यावेळी म्हणजे कसं करावं हे सुद्धा कळत नाही. आणि गावातून येणाऱ्या लोकांना तर तिथं म्हणजे आमच्या थिएटरमध्ये हे सगळं कसं करायचं नुसतं रंगमंच बघून सुद्धा त्यांच्या खूप असं दबाव येतो. सो हे सगळं होतं. सो आम्ही प्रातिनिधिक नाही आहोत. सो आम्ही जे काही स्वरूप जे काही हे ज्ञानेश तुम्ही एकांकिका आणि तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला उत्सवी रंगभूमीचं म्हणतात नाही म्हणजे तेच म्हणजे स्पॉट नाही किंवा स्पॉट नाही किंवा हे नाही असं तुम्ही म्हणता. पण ज्या महाराष्ट्रात आम्ही हजारो प्रयोग करतो त्यावेळी सुद्धा मी सांगलीला असं इतक्या लहान स्टेजमध्ये आम्ही अगदी म्हणजे मी हे म्हणते निळूभाऊ आणि आशू आणि हे ते पण करतात. तेच मी म्हणतो हे सातत्य हे का होतं हे त्यांच्याकडे व्यावसायिकपणा आहे म्हणून होतं. म्हणून म्हणते नाटकाचं भविष्य हे व्यावसायिक रंगभूमी स्थिर झाल्याशिवाय. मी तेच म्हणतो की आम्ही प्रतिनिधी नाही आहोत. म्हणजे आम्ही फक्त अमुक वर्गाचेच प्रतिनिधी आहोत. पण बाकीचे खूप लोक करणारे आहेत त्यांच्यापुढे अनंत अडचणी आहेत. म्हणजे तुम्ही जसं ऍडजस्ट केलं म्हणजे जिथं तिथं सगळे लोक म्हणजे त्यांना ऍडजस्ट कसं करावं हाच प्रश्न आहे. आणि आम्ही मुळात भाषेवर बोलतो. भाषिक आता मराठी रंगभूमी आता बोलता आपण सगळं एकंदरच रंगभूमीबद्दल बोललो आहोत. पण मी मराठी रंगभूमीचाच विचार जर केला तर आज म्हणजे तो फक्त आमच्या पुरता तो मर्यादित नाही. मी कसं तरी माझ्या ऍक्टरना मराठी शिकवू शकेन. पण त्याचं गावात तो करतो त्याच्यासाठी आणि त्यांच्यासाठी जे करणार आहेत त्यांच्यासाठी कितीतरी. आणि जोपर्यंत ते करणार नाही मराठी तोपर्यंत मराठी रंगभूमी आम्ही वर काढली असं आम्ही घडू तिथं ते ज्यावेळी करतील आणि आम्ही असं म्हणणारही नाही की ते सांगतो मी. बरोबर आपण बसलो आहोत हा पुढचा भविष्याचा विचार करण्यासाठी बसलो आहोत. आणि मी खरं म्हणजे निलेश प्रधानांचे आभार मानेन कारण त्यांनी हा विषय चर्चेसाठी आणला. तुम्ही आता परत तुमची जबाबदारी अशी पडते की या चर्चेमध्ये जे मंथन झालेलं आहे त्या मंथनातनं जे काही विषमृत येईल त्याचं कुठेतरी सार्थकी लावणं याच्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर मग ते भविष्य आपलं थोडं पुढे जाईल. त्या अनुषंगाने काही सूचना उज्ज्वलाताईंनी जसं म्हटलं की महाराष्ट्र आणि गोवा ह्याच्यात एक प्रामुख्याने दोन प्रवाह आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात जे नाटक होतं हे पूर्ण व्यावसायिक दृष्टीनंच होतं. म्हणजे जसं गोव्यात उत्सवी रंगभूमीवर होतं आणि त्यामुळे फरक कसा पडलाय की तिकडच्या लोकांना तिकीट काढून किंवा पैसे मोडून नाटक पाहायची सवय आहे किंवा ते जातात. पण आपल्याकडे काय झालंय फुकट पाहायची सवय झाली. फुकट पाहायची सवय झाली की कोणी केली असं नाही पण उत्सवी रंगभूमीवर नाटकं फुकट होत असल्याने किंवा तिथं विनामूल्य जाता येत असल्याने आपण त्या पठडीतून आलो किंवा आपण त्या प्रवाहातून गेलो की आपल्याला न पैसे देता नाटकं पाहायची सवय झाली. त्यामुळे आपण एकतर कसं करतो की उत्सवी रंगभूमीवरचं नाटक बघतो किंवा स्पर्धात्मक दृष्टीतनं बघतो स्पर्धेतून होणारं नाटक बघतो. पण ह्याच्यापेक्षा जर जरा वेगळा विचार केला जर आज आपण अभिव्यक्तीसारखी संस्था बघितली की ते यात्रासारखं नाटक त्यांनी बसवलं किंवा अनेक नाटकं त्यांनी बसवली किंवा आपण रुद्रेश्वरचं उदाहरण घेऊ शकतो. ते श्रीलंकेत सुद्धा जाऊन आले एक नाटक घेऊन किंवा फोंड्यातलं व्हीटीव्हीटीचं आपण बघू शकतो की त्याने आपलं एक वेगळं व्यासपीठ निर्माण केलंय. तर आज आपल्याला ह्या वेगळ्या व्यासपीठाची गरज आहे. जर आपण नाटक पुढे नेणार असतो किंवा आपण मराठी रंगभूमी सुद्धा पुढे नेणार असतो तर आपण हा वेगळा विचार करणं गरजेचं आहे. कसं आहे की आपण जे स्पर्धेत नाटक करतो त्याच्यासाठी आपण
कित्येक हजार किंवा लाखो मोडतो, आज हजार होत नाही नाटक, लाखो मोडतो. आणि लाख रुपये मोडल्यानंतर जेव्हा परत प्रयोग करायची जेव्हा येते, ऑपॉर्च्युनिटी येते किंवा संधी येते, तेव्हा तेवढे पैसे घालणारे नसतात. आणि तेवढे पैसे जर घालणारे नसेल तर ते आपल्याला जे रंगकर्म करतात त्यांना ते रंगकर्म करणं शक्य होत नाही. अशी एक म्हण आहे की मनी मेक्स मेयर गो. प्रत्येककडे पैसा हाच प्रमुख अडथळा असतो आणि या अडथळ्यासाठी समांतर रंगभूमी ही गरजेची आहे. म्हणजे जसं आज आपले साईश करतात, देवीदास करतात किंवा विजय कुमार करतात, ही लोक जी वेगळी वाट घेऊन जातात आणि त्यांचे अनेक प्रयोग होत जातात. कारण त्याचं बजेट जे असतं ते बजेट त्याप्रमाणे ठरवलेलं असतं. म्हणजे कमी बजेटमध्ये मी कसं करू शकेन, 2-3 पात्रातच मी कसं नाटक करू शकेन, कमीत कमी लाईट्स घेऊन मी कसं नाटक करू शकेन, एखाद्या दिवशी ध्वनीची व्यवस्था नसेल तर त्याच्यात मी कसं नाटक करू शकेन. म्हणजे कमीत कमी रिक्वायरमेंट्स, कमीत कमी गरजातून जे नाटक तयार होईल आणि जे लोकांपर्यंत जाईल किंवा लोकांपर्यंत जायची त्यांना इच्छा असेल तिथेच नाटक जास्त तरू शकेल. नाही, आजचा जो आयोजनाचा जो उद्देश होता तो खूप अंशी सफल झालाय. कारण आपण विचार जोपर्यंत करत नाही इतरांच्या साठी आणि ऑब्जेक्टिव्हली जसं आपण म्हणतो तोपर्यंत काही होणार नाहीये. तर या दृष्टीने मिनेझ ब्रेगांजाकडे साधन आहे, त्यांच्याकडे म्हणजे दे कॅन डू इट. तर त्यांच्यासाठी सूचना, एक चांगली सूचना जसं उज्ज्वलाताईंनी म्हटलं की सशक्त संहितेची गरज आहे किंवा चांगले अभिनेता तयार व्हायला पाहिजेत. ज्ञानेश म्हणाले की मराठी वाचिक अभिनय कार्यशाळा घेणं गरजेचं आहे किंवा मराठी बोलणं कसं याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. मिनेझ ब्रेगांजा हे गावागावामध्ये जाऊन सुद्धा करू शकतं. तर ही एक सूचना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. मग नितीनजी म्हणाले की जर प्रेक्षक तुटत चाललाय तर त्यासाठी काय करता येईल, त्याला आपलंसं कसं करता येईल, त्याला असं कधी वाटेल की हे नाटक माझं पण आहे, तर त्या दृष्टीने काही विचार करणं आवश्यक आहे. मग देवीदासजी म्हणाले की भाषेवर काम हवं, त्यासाठी कार्यशाळा घेता येतात. माझ्या मते मिनेझ ब्रेगांजातर्फे आपण अशा पद्धतीने काम करू शकू. उज्ज्वलाताई पण इथे आहेत, आमचे चेअरमन दशरथ परब ते खूप पॉझिटिव्ह आहेत, मेंबर सेक्रेटरी आता मिलिंद माटे आहेत. त्यामुळे या लोकांनी जर ते मनावर घेतलं तर कार्यशाळा त्या व्यतिरिक्त अभिवाचन कार्यक्रम सुद्धा करता येईल, ज्याच्यामधनं आपण आधी मराठी भाषेवर काम करू. म्हणजे फक्त आपण नाही, आपण तर कोणच नाही आहोत, पण असे विविध लोक आहेत जे याच्यामध्ये माहीर आहेत, त्यांना बोलावून अभिवाचन कार्यशाळा, मग अभिवाचन कार्यक्रम, संहिता लेखन कार्यशाळा कशी लिहावी. लेखक स्वतः असतो पण दिग्दर्शकीय तंत्रातून विचार करणारे फार कमी असतात. तर ते कसं लिहावं, मगाशी उल्लेख झाला त्यात बाईंनी दगड फोडते याचा उल्लेख राहिला, जे महाराष्ट्रात पहिला जाते. विष्णू वाघांनी एवढ्या वेगळ्या पद्धतीने ते अडॅप्ट केलं होतं पुंडलिक नारायण नाईकांचं. तर हा दृष्टिकोन हवा ज्याच्यामुळे नाटक अधिक प्रगल्भ करता येईल, ते प्रयोगक्षम करता येईल. त्यासाठी मिनेझ ब्रेगांजा माझ्या मते आपल्या या सूचना निश्चितच मनावर घेतील. अजून काही आपल्याला सांगायचं असेल तर आपण वाइंडिंग अप करताना सांगू शकतो. मराठी कोण आहे म्हणजे बऱ्याच लोक लिहितात, त्यांची यादी मिळवून त्यांच्यासाठी म्हणजे ते लिहितात, ऑलरेडी लिहितात. नाही, आणि कसं आहे ज्ञानेशजी की मागच्या वर्षी मी सुरसाधक नावाचं नाटक केलं, लेखक इथलेच आहेत संदीप मणिलीकर, त्यांनी नाटक छान लिहिलं होतं, पण ते प्रयोगक्षम कसं होईल त्यासाठी मला त्याच्यावर खूप मेहनत घ्यावी लागते. तर ती मेहनत घेणारे किंवा ते मार्गदर्शन करण्यासाठी कुणीतरी हवं, लिहिणारे आहेत. नितीन, मी इनफॅक्ट कसं आहे की जसा प्रयोग सांज हा हे होतो, उपक्रम होतो, तो आर्ट अँड कल्चर करतो. तर इन्स्टिट्यूट मिनेझ ब्रेगांजाने एक उपक्रम महिन्याला एकदा, बाबा एक दिवस ज्ञानेशला बोलवलं, ज्ञानेशने सांग इथं तंत्राबद्दल लोकांना थोडं शिक्षण दिलं अथवा प्रयोग करून दाखवले. इथं शक्य आहे ना. ओके, नाही प्रत्येक वेळेला म्हणजे एकदा समजा तंत्र झालं, एकदा भाषा झाली, एकदा लेखन झालं, अशा सगळ्या विषयांना जर आपण, मला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी घेण्यापेक्षा मिनेझ ब्रेगांजांनी फक्त सध्या भाषेसाठीच करावं. हो, त्यासाठी लेखन कार्यशाळा. एक सूचना मी करू इच्छितो, म्हणजे आर्ट अँड कल्चरचे सुद्धा अधिकारी इथं आहेत आणि ते दोघं एक लॉंग टर्म, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मकरंद साठे वर्कशॉप घेतोय लॉंग टर्म, आठवड्याला फक्त शनिवार रविवारी निघायचं किंवा रविवारी,
आज मी काहीतरी ड्राफ्ट तयार करायचा एज अ लेखक म्हणून, तो ड्राफ्ट वाचून दाखवायचा. अशा तऱ्हेनं आज, आणि त्यांनी दरवेळी मकरंद साठेने इथं यायची गरज नाही. मकरंद साठे एक्झाम्पलला यायची गरज नाही. ऑनलाईन सुद्धा ते चालू शकतं. हे जवळजवळ 8 महिने 9 महिन्याचं वर्कशॉप चालू राहू शकतं. आणि शेवटी म्हणजे जितके जर पार्टिसिपेट असतील त्यांना कंपल्शन असावं की एक नाटक ते तयार करतीलच, पूर्ण 3 अंकी किंवा जे काही आहे ते. जर 15 लोक जर त्याच्यात सहभागी होत असतील तर 15 संहिता तयार होऊ शकतात एका वर्षात. ज्या वर्ष आमच्याकडे हे प्रॅक्टिकल आहे, असं झालेलं आहे, जगात झालेलं आहे. हे लॉंग टर्म, आणि त्याच्यासाठी फार पैसे लागत नाही. सुरुवातीच्या काळात म्हणजे सगळे एकत्र येतील त्यावेळी, पण प्रत्येक जण घरी राहून, ऑर्गनायझर अर्थात कुठली तरी हे असेल की आज त्यांनी प्रत्येकाने जागेवर यायची गरज नाही. मी मकरंद साठेकडे अपॉइंटमेंट घेईन तेवढं, म्हणजे ते सगळं की 1 तास मला ह्या वेळी तुम्ही पाहिलेत किंवा आपले सगळे कधी म्हणजे, आणि मग मी त्यांच्याशी बोलेन असं असं आहे, मी हे केलं आहे, मी त्यांना ड्राफ्ट पाठवेन. खूप सोपं जात आहे की ते म्हणजे ईमेलवर त्यांना पाठवू शकेन, ते वाचतील, मला देतील. आणि अशा तऱ्हेचं वर्कशॉप जे ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही तऱ्हेनं ते होऊ शकतं. आणि ही माझी म्हणजे असंच नाही, आणि हे खूपकडे होत आहे, खूपकडे येतोय. मी असे म्हणजे, आणि हा प्रोजेक्ट मी ऑलरेडी कला अकादमीला दिला होता, पण त्यांनी तो नाही, हे काम आमचं नाही, आर्ट अँड कल्चरचं आहे. अशा तऱ्हेनं त्यांच्या मीटिंगमध्ये ते दुसऱ्यावर ढकलला. हे ढकलण्याचे जर हे नसेल तर ते होऊ शकतं आणि सहज, फार पैसे लागत नाही. मी तर सांगितलं होतं त्यांना 1-1.5-2 लाखाचंच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, बाकी सगळं होऊ शकतं. यांना पैसे देण्याची सुद्धा गरज नाही. ज्यावेळी भेटतील त्यांना चहा वगैरे द्या, पण परंतु जे कोण पार्टिसिपेट होणार, पण त्यांना ती म्हणजे तिथं मकरंद साठेकडे बोलणं, ती व्यवस्था वगैरे तुम्ही करा. व्यवस्था म्हणजे त्यांनी तसं केलं पाहिजे. त्यांना पैसे द्या, त्यांना 8-9 महिन्याखातीर 1 लाख रुपये दिले तरी चालतील, 2 लाख रुपये द्या, परंतु 15 स्क्रिप्ट तयार सहज होऊ शकतील. आणि हे फार सोपं आहे. आपण कितीतरी पैसे म्हणतो, ते जरा व्यवस्थित केलं तर हे होऊ शकतं. तुम्ही त्याशिवाय मराठी बोलण्याच्या जर कोणाला आहे तर कार्यशाळा घ्या. मी फक्त नाटकासाठी म्हणून सांगत नाही. एरवी सुद्धा किती छान भाषा आहे, किती चांगली भाषा आहे. आणि आपण म्हणजे, आणि जर आपण त्याकडे जर लक्षच दिलं नाही, त्याकडे बघितलं नाही, आणि कसं तरी म्हणजे एक वर्षाला असं नुसता असा कार्यक्रम घडून आला तर काही होणार नाही. या चर्चेतून म्हणजे आपण जर निष्कर्ष काढला तर निष्कर्ष हवेत विरून जायला नको आहे. तर हा संध्याकाळी येऊ दे लोकांना, छान मराठी बोलायला शिकवा. त्या दिवशी ती रावी किशोर तिच्याशी बोलत होतं, ती म्हणते मी ती तामिळ आणि ती कुठे चंदगडची मुलगी, पण ती मराठी इथं येऊन कोकणी शिकली. आता ती केरळामध्ये जाते, ती केरळा म्हणजे ती मल्याळम भाषा शिकली, तेलुगू भाषा शिकली, तिकडच्या सिनेमात काम करते. आणि ती म्हणते, मी तिला विचारलं कुठली भाषा तुला आवडते, सर प्रामाणिकपणे सांगू आज या सगळ्या भाषा मला माझ्या वाटतात. किती छान वाक्य होतं. म्हणजे जोपर्यंत आता आम्ही शाळेमध्ये फ्रेंच आणि सेकंड लँग्वेज होतो, पण सेकंड लँग्वेज तेलुगू तामिळ हे मला कोणीच देत नाही. का देत नाही? ही आमची भारतीय भाषा आहे. अरे ह्या भाषा आम्हाला सेकंड लँग्वेज मध्ये शिकू द्या. म्हणजे मला तामिळ माणसाबद्दल किंवा केरळबद्दल प्रेम वाटेल. आज आपण भाषिक भेदभाव अशासाठी आहेत की आपण त्यांची भाषाच शिकत नाही. पण शाळेमध्ये अखिल भारतात मी म्हणतो, फक्त गोव्यात नव्हे, की सेकंड लँग्वेज आपली भारतीय भाषा ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे भाषेबद्दल मी मराठीवादी किंवा कोकणीवादी या वादाने खूप परिणाम झाला आहे. त्याच्या पलीकडे जायची आपल्याला आता खूप आवश्यकता आहे. नाटक होऊ दे आणि भाषेवर प्रेम करायला शिकू दे. भाषा शिकणं, मराठीत मी ज्यावेळी लिहितो, मी कोकणीत लिहितच नाही, मला होत नाही. कोकणी बोलू शकतो चांगलं. हल्ली काय झालंय की कुठल्याही आवाज विषयावर आपण मत व्यक्त केलं की मग लेबल लावलं जातं. म्हणजे आता आपण कलाकार लोक, मी तर मराठी केली, कोकणी केली, संस्कृत केलं, तेलुगू केलं, म्हणजे तेलुगू मला न कळू दे पण तेवढ्या पुरते डायलॉग पाठ करून केलं, अशा विविध भाषेतून केलं, यात्रा हिंदी केलं. पण आपण जर एखादी हे घेतलं ना, आपल्याला लेबल लावलं, ते फार चुकीचं आहे. आता मी मगाशीच विचारत होतो, समजा मी कोकणी बोलू शकतो का, कारण मी कोकणी छान बोलतो मराठीपेक्षा, पण लिहिताना मी मराठी लिहितो, कारण मला तिथे वेळ मिळतो व्यवस्थित, कारण ते होत नाही मला. म्हणजे असं होतं. हाच तर त्याच्यातलं मजेदार गोष्ट आहे याच्यातली, आणि मी ती एन्जॉय करतो. अरे वा, अच्छा छान. आणि म्हणजे याच्यात मी माझं काय लिमिटेशन दाखवत नाही, त्यामुळे छान होतं. असं हा प्रोसेस आहे. असे अनेक लोक असतील, पण आपण जर भाषिक आणि याचा असं विचार करत तर लोकांना बोलवा.
आपण छानपणे म्हणजे मराठी शिकू, कोकणी शिकू, किंवा त्याचे अवरो आहे चांगले, म्हणजे मराठीत कुठल्या भाषेवर जोर द्यायचा, शब्दात कुठल्या शब्दावर अक्षरावर जोर द्यायचा, त्या छान चांगल्या गोष्टी आहेत. तो भाषिक एक्सपर्ट्सना बोलवा आणि ऍक्टर्स असतील 5-6 लोक असू दे, ऑनलाईन ऑफलाईन असे दोन्ही करा, होतं आणि सोपं आहे. आजच्या काळात तर मिनिमम पैसे देऊन हे सगळं होतं. तर आजच्या या परिसंवादाचा निष्कर्ष हाच आहे की आपण जर चांगल्या संहिता निर्माण केल्या तर मराठी रंगभूमीला म्हणजे गोमंतकात भविष्य निश्चितच आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो की जोपर्यंत मला काही सांगायचंय आणि कोणाला काही ऐकायचंय तोपर्यंत नाटक हे मरणार नाही. तर आजच्या या सुंदर अशा प्रसंगी एक परिसंवाद झाला, चर्चा झाली, फार बरं वाटलं. मिनेज ब्रगांजाचे आभार, तसेच आभार नितीनजी कोल्वेकर, उज्ज्वलाताई तारकर, देविदास आमोणकर आणि ज्ञानेश मोघे, तुमचे फार आभार. इन्स्टिट्यूट मिनेज ब्रगांजा तर्फे या परिसंवादात आता पुढची सूत्र अभय जोग यांच्या. ठीक आहे, चर्चा फार चांगली रंगली आणि एकंदरीत सगळ्या कलाकारांचं आणि उपस्थित प्रेक्षकांचं आभार मानण्यासाठी मी संस्थेचे सदस्य सचिव मिलिंद माटे यांना पाठवतो. माईकशिवाय बोलायची सवय आहे इन्स्टिट्यूट मिनेज ब्रगांजा यांच्यातर्फे आम्ही इथं मराठी रंग दिनानिमित्त चर्चासत्र आयोजित केलं. विषय होता गोमंतकीय मराठी रंगभूमी वर्तमान आणि भविष्य. या दरम्यान इथं विचारमंचावर आमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर साईश देशपांडे होते. या चर्चासत्रात आमचे ज्ञानेश मोघे, देविदास आमोणकर, उज्ज्वला तारकर आणि नितीन कोल्वेकर हे उपस्थित होते. या विषयाला अनुसरून बरीच अशी चर्चा झाली. उपस्थिती कमी जरी असली तरी चर्चासत्र आमचं खूप दर्जेदार झालं असं मला वाटतं. आणि गोव्याच्या रंगभूमीला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या घटकांना स्पर्श करून त्याने आपलं प्रामाणिक मत इथं मांडलेलं आहे. आणि या प्रामाणिक मतामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे रंगभूमीच्या म्हणजे मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं कलाकार आणि नाटकाच्या घटकांना अपेक्षित असणारं यथोचित असं हे चर्चा असं मला वाटतं. या चर्चासत्रात काही विषय आले. खरं म्हणजे विषय ठेवत असताना अपेक्षित होतं की नाटक, एकांकिका, एकांक किंवा प्रवेश ह्या घटकांना अनुसरून चर्चा होईल. खूप आणि झालंही तसं की बऱ्याच घटकांना स्पर्श करून सगळ्यांनी आपले अनुभव आणि विचार इथं मांडले. त्याच्यातून एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे नाटक निर्मिती सहकार्य आणि सशक्त अशी संहिता निर्मिती करणं हे खरं म्हणजे कलाकारांचं काम असतं. सरकारने त्याला सहकार्य करावं हे निश्चितच. जेव्हा म्हणजे या परिसंवादाचं किंवा अशा कार्यक्रमाचा उद्देशच हा असतो की जाणकार लोकांनी सरकारला सांगावं आणि लोकांना सूचित करावं, किंवा लोकांचे म्हणणे ह्या जाणकार लोकांनी सरकारपर्यंत पोचवावं, किंवा सरकार म्हणजे कोण, आपलंच सरकार. त्यामुळे ही जी गोष्ट त्यांनी इथं मांडलेली आहे त्या मांडलेल्या मुद्द्यांना अनुसरून मी एक सांगू इच्छितो की आर्ट अँड कल्चरचा 10 वर्षाचा प्रयोगशाळांचा अनुभव आहे. आणि ती प्रयोगशाळा गेली 7-8 वर्ष माझ्या म्हणजे याच्याखाली आम्ही चालवतो. बरेच अनुभव येतात त्याच्यामध्ये. एका छोट्याशा सभागृहामध्ये लिमिटेड घटकांमध्ये समृद्ध असं नाटक चालतं आणि ते गोवेकर चालवतात आणि सरकार त्याला सहकार्य करतात. हे खूप मोठी म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठी गोष्ट आहे.
कारण 10 वर्ष असा प्रयोग एखादा कोणीतरी करतो आहे आणि तो सातत्याने चालतो आहे, ही गोव्याच्या भविष्याच्या दृष्टीने आणि वर्तमानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक यशस्वी अशी प्रक्रिया आहे असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने सुद्धा इथं मांडणी झाली. एक गोष्ट प्रयोग संघाच्या निमित्तानं कमिटीनं बऱ्याच चर्चा केल्या आणि त्याच्यामध्ये डिमांड केले होते, काही अपेक्षा केल्या होत्या. त्या अपेक्षेमध्ये एक गोष्ट आली होती जी ज्ञानेश मोघेने इथं मांडली की प्रोडक्शनसाठी सहकार्य करायला पाहिजे. निश्चित असा विचार आम्ही आमच्या प्रयोग संघाच्या बैठकीमध्ये झाला होता आणि सगळ्या मेंबर्सने त्याला एक पॉझिटिव्ह हे देऊन एक स्कीम करायचा असा विचार झाला होता. स्कीम बनवली, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. ज्या स्कीम मध्ये असं नमूद एक मुद्दा होता की जे पुढे गेलेले जे नाटककार असू द्या किंवा दिग्दर्शक असू द्या, टेक्निकली काम करणारे लोक असू द्या, त्यांना काम करण्यासाठी सहकार्य करायचं, म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी सहकार्य करायचं, असा एक त्याच्यामध्ये मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अजूनही होती की इंटरनॅशनल नॅशनल लेवलवर जे दिग्दर्शक असेल किंवा नाटककार असतील किंवा आणि काय असेल तर त्यांचं आदान प्रदान करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये सोय केली गेली होती. फक्त एवढंच की ती स्कीम पुढे गेली नाही, जराशी अडकली, एका ऑफिसराच्या रिमार्कमुळे ती तिथं अडकून राहिली. नाहीतर एव्हाना कदाचित म्हणजे मी केली होती ती स्कीम, माझ्या डोक्यातून विजय कुमार नाईक, ज्ञानेश मोघे किंवा डॉक्टर साईश देशपांडे हे जे दिग्गज आपले जे नाटक निर्मिती करणारे लोक होती, त्यांना किमान तेव्हा विचार होता 5 वर्षापूर्वी 5-5 लाख द्यायचे आणि त्यांनी प्रोडक्शन करायचं आणि ते प्रोडक्शन कोणासाठी संपूर्ण गोव्याभर फिरवायचं आणि जमत असेल तर बाहेरही घेऊन जायचं, अशी ते स्कीम मध्ये नमूद केलं होतं. खरं म्हणजे ही स्कीम म्हणजे देवीदास आमोणकर तर आहेत नक्कीच आहे. म्हणजे मी थोड्या लोकांची नावं घेतली, तसे बघायला गेले तर भरपूर लोक जे आहेत जे काम करतात, ज्याच्या म्हणजे वर्षाला 10 लोकांचं त्याच्यामध्ये फायनान्स करायचा विचार होता आणि 10 जर नाटकाचं प्रोडक्शन झालं असतं तर नाटक आज आमचं आंतरराष्ट्रीय किंवा इतर ठिकाणी जाऊन पोहोचलं असतं आणि आमचा दर्जा कळला असता. एवढा दर्जा नक्कीच मी सांगतो की आमच्या गोव्यामध्ये आहे, जो म्हणजे 7-8 नाटकं महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवतात आणि त्या अनुषंगाने माझ्या ते डोक्यात माझ्या ती हे म्हणजे संकल्पना आली होती आणि ती मांडली होती आणि ती स्कीम मध्ये उतरवली होती. कदाचित आम्ही ते पुन्हा त्याला चालना देऊ आणि ते करू. याने म्हणजे आमचे मोघेने जसं म्हटलं तसं त्याला आम्ही नक्कीच चालना देऊ. त्यानंतर सशक्त संहिता निर्मितीसाठी कार्यशाळा वगैरे घेणं, कार्यशाळेचा आम्ही एक प्रयोग केला होता. आम्ही शपथ खानला आणलं होतं आणि त्याने पण एक चांगली हे घेतली होती वर्कशॉप. पण जसं मोघे म्हणतात की तो दीर्घकाळ कालावधी असायला पाहिजे. आम्ही 7-8-15 दिवसाची घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर काही नाही आणि जे लेखन करणारे होते किंवा आणि कोण होते त्यांनीही तेवढं सिरियसली घेतलं नाही आणि फॉलोअप झालं नाही. हे पण येस 4 दिवसात नाही होत हे अगदी. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की मला वाटतं ते असं की नाटकाचे कंटेंट गोव्यामध्ये भरपूर आहेत किंवा महाराष्ट्रात भरपूर मिळतात. महाराष्ट्राचं एक नाटक जर बघितलं तर अफलातून नाटक, कंटेंट त्याच्यामध्ये चांगले असतात. कदाचित दिग्दर्शक कमी असतील पण कंटेंट खूप चांगला असतो आणि नाटकं खूप चांगली दिसतात. गोव्यामध्ये काही असे कंटेंट असतात जे हातच घालायला बघत नाही, असं माझा विचार आहे. विष्णू सूर्या वाघ ज्याने नाटकं लिहिली 50 नाटकं तरी असतील मला वाटतं, एकांकिका धरून 50 आहेत. मी एकदा लिस्ट बघितलेली होती त्यांच्या ह्याच्यामध्ये. खरं म्हणजे PhDचा एक चांगला विषय होऊ शकतो तो. पण हे कसं आहे की कंटेंट बघत नाही. आणि दुसरी गोष्ट अजून एक मला जाणवतं ते असं की गोव्याची लोक वाचायला खूप मागे असतात. म्हणजे वाचन कमी आहे बऱ्याच लोकांचं आणि त्यामुळे वाचन कमी असल्या कारणाने वाचिक अभिनय असू द्या किंवा वाचा सुंदर असायला पाहिजे ती होत नाही.
आणि मराठीवर शब्द सुद्धा खूप कमी प्रमाणात वापरले जातात, कोकणीचे त्यामध्ये येतात. त्यामुळे मराठीकडे जर असं दुर्लक्ष झालेलं सारखं आहे. पुढे जाऊन तो अजून खूप बिकट परिस्थिती येऊ शकते, कारण प्रायमरी स्कूल आता कोकणीमध्ये व्हायला लागले, मराठी बंद पडायला लागलेला आहे. त्यामुळे मराठी ह्यापुढे कलाकार मिळतील की न मिळतील हा पण मोठा प्रश्न आहे, त्याचाही विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी खरं म्हणजे इथं भाषण करण्यासाठी नाही, मी आभार करण्यासाठी पण ज्या गोष्टी मला अपेक्षित आहेत, नाटकाचा थोडासा अभ्यास मी पण करतो, त्यामुळे मला ज्या वाटलेल्या गोष्टी आहेत त्या मी थोड्याशा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. अर्थात MS मेंबर सेक्रेटरी म्हणून आणि आर्ट अँड कल्चरमध्ये असिस्टंट डायरेक्टर असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मी अधिकारवाणीने असं म्हणेन की सशक्त संहिता निर्मितीसाठी नक्कीच कार्यशाळेचा विचार केला जाईल. मी तो विचार करेन. आणि स्कीम सुद्धा आमचे जे डॉक्टर साईज देशपांडे आमच्या प्रयोगशाळांच्या कमिटीमध्ये आहे, पुन्हा आम्ही तो विचाराधीन घेऊ मुद्दा आणि ती स्कीम पुढे चालीला लावू. तर मी माझ्या मुख्य मुद्द्याकडे येतो. आजच्या ज्या सत्रामध्ये आमचे डॉक्टर साईज देशपांडे यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि योग्य असं मार्गदर्शन आणि गाईडलाईन आमच्या IMB ला म्हणजे इन्स्टिट्यूट मिनिजिस ब्रागांजाला दिलं. त्यानंतर आमचे ज्ञानेश मोगे सर जे नेहमी नाटकासाठी खूप सिरियस असतात आणि अगदी पोट तिडकीनं मांडतात, तोच विषय आज सुद्धा त्याने इथं मांडलेला आहे. सो मी त्यांचे पण इथं धन्यवाद म्हणतो. तसेच देवीदास आमोणकर सर जे नाटकातले एकदम बुजुर्ग असे आज सगळीकडे मानलं जातं, तर त्यांचाही मी आभार मानतो. त्याने आज इथं चांगलं आपलं विचार शेअर केला. तसेच उज्ज्वला तारकर मॅडम यांचा मी आभार मानतो. आणि नितीन गोवेकर जे प्रत्यक्ष गावागावात नितीन कोलवेकर जे गावात जाऊन नाटक करतात आणि खऱ्या म्हणजे गावातल्या तळागाळातील जे कलाकार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बाबतीत जे असलेले अनुभव आहेत ते इथं मांडलेत. त्यामुळे त्यांचेही मी इथं आभार मानतो. आणि या अगोदरच्या आमच्या उद्घाटनाच्या वेळेस आमचे अध्यक्ष दशरथ परब इथं उपस्थित होते. त्याने कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, पूर्ण सत्र सुद्धा त्याने ऐकून घेतलं. तसंच आपण सर्वजण तुमचे सगळ्यांचे मी इथं आभार मानतो. आणि इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी डिपार्टमेंटाचे म्हणजे रिपोर्टर कव्हरेज करणारे जे आपले ऑफिसर आहेत त्यांचे पण मी आभार मानतो. इतर मीडिया ज्यांना आम्ही बऱ्याच जणांना आम्ही खरं म्हणजे खूप लोकांना पब्लिक मीडियावर मी स्वतः काही SMS पाठवले होते, म्हणजे आमचं इन्व्हिटेशन पाठवलं होतं, त्याने सुद्धा सहकार्य केलं असं मी म्हणतो. आणि त्यांचं पण मी आभार मानतो. सगळ्यांचे एकदा पुन्हा आभार मानतो. चुकून कोणाचे राहिले असेल तर त्यांचे पण मानतो. आणि हा कार्यक्रम इथं संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.